लाडकी बहीण योजना ही स्वार्थी असं म्हणणं महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो. पण या योजनेच्या संदर्भात त्यांचं ते वाक्य असेल तर ते योग्य नाही. ज्यांच्या पोटात दुखते ते लोक जसं बोलतात, मी तुम्हाला सांगू इच्छिते विरोधकांचे मनोबल खचले आहे आणि त्यामुळे अशी उगीची टीका आमच्या योजनेवर करत आहे. मी जसं म्हणाली अनेक योजना अजून प्रलंबित आहेत. PM किसान असेल केंद्र शासनाच्या आणि रमाई सारख्या योजना ज्या राज्य शासनाच्या आहेत त्याचे पैसे मिळाले नाही आहे, त्याचं वितरण अजून झालं नाही आहे आणि हे फक्त ह्यातच गुंतले. लोक हुशार झाले आहेत. मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्याचं एक झलक पगार भेटला नाही त्यावेळेला बोला ना. जानेवारीचा आज बोलून उपयोग नाही. तर आम्ही सर्व याची व्यवस्था केलेली आहे. नाही राज्य खड्ड्यात वगैरे जाणार नाही, राज्य आणखीन पुढे जाणार आहे. तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधारे ते बोललेले आहेत. परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो, राज्य खड्ड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. आम्ही पण तेच सांगतोय की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे. त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत. यांना त्या बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत, त्या महाविकास आघाडीला देतील. विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून. मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे. एकेकाळी शिंदे साहेबांना मी सोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु एखाद्या योजनेच्या बाबतीमध्ये बोलत असताना महिलांना लालूच दाखवली जाते हा शब्द प्रयोग करणं, त्या महिला असतानाच त्या महिलांचा अपमान करतायत हे ते विसरत आहेत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या या वाक्याचं आत्मपरीक्षण आत्ममंथन त्या ठिकाणी करावं आणि मग योग्य ती भूमिका घ्यावी.